नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आज आदिती तटकरे यांनी दिलेले आहे. तर आजपासून कोणत्या बहिणींना 500 रुपये हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे हे आपण समजून घेणार आहोत. तर कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की त्यांना 500 रुपये हप्ता मिळेल लाडकी बहीण योजनेमधून आणि कोणत्या बहिणी आहेत अशा की त्यांना 1500 रुपये दरमहा लाडकी बहीण योजनेतून मिळणार. तर ही आता कसली वर्गवारी झालेली आहे, कसली आता ही विभागणी झालेली आहे की 500 रुपये हप्ता मिळणाऱ्या बहिणी वेगळ्या आणि 1500 रुपये हप्ता मिळणाऱ्या बहिणी वेगळ्या असे अपडेट आपल्या हाती प्रसारमाध्यमातून आत्ताच लागले आहे. इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणींना 500 रुपये हप्ता हा मिळणार आहे आणि 500 रुपयाच्या हप्त्यावरून विरोधकांचा सरकारवर त्यांनी निशाणा साधलेला आहे. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत लवकरच शून्य होईल असा राऊतांनी टोला लगावलेला आहे. आदिती तटकरे यांनी 500 रुपये आणि 1500 रुपयाच्या हप्त्याबाबत आता त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्या बहिणींना 500 रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहेत याबद्दल महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. तर हे तर आपण बघणारच आहोत या व्हिडिओमध्ये की कोणत्या आहेत अशा बहिणी की त्यांना 500 रुपये मिळतील आणि कोणत्या बहिणी आहेत अशा की त्यांना 1500 रुपये लाडकी बहीण योजनेतून दरमहा हप्ता हा सुरूच राहणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर सर्व लाडक्या बहिणी आणि सर्व माझी संपूर्ण ऑडियन्स आणि संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे. उद्या ती 0 वरती येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही. तर विरोधक काही जरी बोलत असले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय करावे आणि काय नाही करावे हे त्यांना सगळे व्यवस्थित कळते असेही अपडेट आता आपल्या हाती लागलेले आहे. विरोधक मात्र ते त्यांचं काम करत असतात. विरोधक बोलत राहतील परंतु आपलं महाराष्ट्र सरकार हे लाडकी बहीण योजना ही कदापिही बंद करणार नाही. कारण की लाडकी बहीण योजना ही आता यापुढे 5 वर्ष ही सुरूच राहणार आहे आणि फक्त 500 रुपये हे चा बद्दलचा खुलासा तर आपण या व्हिडिओमध्ये स्वतः आदिती तटकरे यांनी काय अपडेट दिले आहे ते तर आपण बघणारच आहोत. परंतु बघा, तुम्ही सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची म्हणजे रिक्वेस्ट आहे की सोशल मीडियावर आणि विरोधक हे त्यांचं काम करतच असतात, अफवा पसरवायचं काम करत असतात आणि प्रचंड प्रमाणामध्ये असा आभास निर्माण केला की आम्ही सरसकट या ठिकाणी प्रत्येक महिलेला 1500 रुपये आम्ही देणार आहोत आणि म्हणून त्या वेळेला लोकांना फसवून या सरकारनं त्या लोकांची मतं घेतली, महिलांची मतं घेतली. विश्वासघातानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं. लाडक्या बहिणीला आम्हीच दाखवून तिचे मतं घेण्याचा या सरकारचा प्रयत्न आहे. 1500च्या जागी 2100 रुपये देण्याचा निवडणुकीमध्ये यांनी शब्द दिलेला होता. त्या पद्धतीने जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं. पण आता 500 रुपये देण्याचा निर्णय हे सरकार करते आहे आणि एकीकडे महागाई वाढवून त्या लाडक्या बहिणीला लुटायचे काम, ते पाप करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आज जवळपास 8 लाख महिला त्या ठिकाणी कमी करण्याचं पाप सुद्धा या ठिकाणी केलं गेलेलं आहे. गरज सर्व आणि वैद्य मरो, तुमचं काम संपलेलं आहे. आता काय फार अपेक्षा या सरकारकडनं ठेवू नका. पुढच्या काही महिन्यात पैसे शून्यावर येणार आहेत. जे काय घ्यायचं होतं ते घेतलेलं आहे. आता तुमची काय त्यांना गरज आहे असं वाटत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं 2100 जाऊ द्या. 2100 तर होणारच नाही, पण कमीत कमी महिलांनी आता म्हणजे माझ्या भगिनींनी एवढा तरी दबाव निर्माण केला पाहिजे की 1500 तरी दिलेच पाहिजेत. तर लाडकी बहीण योजना पुन्हा सांगतेय की लाडकी बहीण योजना ही यापुढे कंटिन्यू 5 वर्ष ही सुरूच राहणार आहे असे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे आणि 1500 रुपये हा हप्ता तर लाडकी बहिणींना सर्व मिळतच राहणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे
ज्याप्रमाणे विरोधक बोलत आहे की 2100 रुपये हप्त्याचा तुम्ही वादा केला होता, परंतु 2100 रुपयाचा हप्ता हा लाडकी बहिणीला मिळत नाही आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा हे अपडेट सांगत आहे की 2100 रुपयाचा हप्ता तर लाडक्या बहिणींना मिळणारच आहे, परंतु त्याची सुद्धा तारीख फिक्स झालेली आहे आणि तीही मी तुम्हाला याआधी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे की या संपूर्ण वर्षासाठी 2025 या वर्षासाठी सरकारने तुमच्यासाठी दर महिन्याचा लाडकी बहिणीचा हप्त्यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे। आणि जसेही हे वर्ष संपेल 2025 संपेल आणि मग लाडक्या बहिणींना 2100 रुपयाप्रमाणे हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे। अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्हाला हे सांगितलेले आहे आणि ज्याप्रमाणे विरोधक बोलत आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, कारण की सरकार काय सांगतंय सरकारकडे लक्ष ठेवा। आणि 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार आहे, परंतु फरक काय आहे तर बघा, नमो शेतकरी योजनेचा लाभ माझ्या लाडक्या बहिणींची पैशात किंमत होऊ शकत नाही। शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ही योजना चालू केली। या योजनेचं या पैशाचं मोल रकमेत या ठिकाणी होऊ शकत नाही। आणि जर काय असं असेल की संजय राऊत म्हणतात तसं की 500 रुपये केले का 1500 रुपये केले का, या बाबतीत अधिकृत भूमिका राज्य सरकारनं अजून कुठलीही घेतलेली नाही। त्या योजनेच्या ज्या GR मध्ये ज्या अटी होत्या त्या अटी कुठलेही बदललेल्या नाही सरकारने। त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल, किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे, जे अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली नाही। तर लाडकी बहीण योजनेमधील जे निकष आहे पूर्वीपासून तेच आहेत, त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही। तर लोकांमध्ये म्हणजे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम हा निर्माण करत आहेत विरोधक पार्टी आणि विरोधक लोक हे लाडक्या बहिणींमध्ये म्हणजे त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत। परंतु सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे विनंती आहे की तुम्ही अफवांना बळी पडू नका आणि संभ्रमात तुम्ही पडू नका। तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय सांगत आहेत तिकडे तुम्ही फक्त लक्ष ठेवा आणि तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो येत आहे तो कंटिन्यू येतच राहणार आहे। पहिली गोष्ट म्हणजे की कोणालाही कोणाच्याही खात्यातून आपलं सरकार हे लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणार नाही। तर ज्या बहिणी अपात्र आहेत त्याच फक्त योजनेतून बाहेर पडणार। तर महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे या स्वतः काय सांगत आहेत की कोणत्या बहिणींना 500 रुपये मिळणार आणि कोणत्या बहिणींना 1500 रुपये मिळणार या बाबतीत त्यांनी स्पष्ट खुलासा केलेला आहे। तर महत्त्वाचे 4 मुद्दे आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दरमहा सन्मान निधी हा दिला जातो आणि लाडकी बहिणींना 1500 रुपये जो सन्मान निधी दर महिन्याला दिला जातो त्यामध्ये इतर योजनांचा 1500 रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येते। आणि ज्या बहिणी नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत आहेत अशा बहिणींना मात्र वरचे जे 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी म्हणून दिला जातो। म्हणजे हे पूर्ण तुम्हाला 1500 रुपये म्हणजे नमो शेतकरीचा योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना 1000 रुपये हा दरमहा ऑलरेडी मिळतोच आहे आणि लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये असे तुम्हाला पूर्ण 1500 रुपयाचा हप्ता पूर्ण केला जातो आणि याप्रमाणे तुम्हाला 1500 रुपयाचा हप्ता हा दिला जाणार आहे। तर हा आहे म्हणजे महत्त्वाचा मुद्दा, हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की लाडक्या बहिणींना ज्या बहिणींना आता 500 रुपये येणार आहे त्या कोणत्या बहिणी आहेत तर ज्या बहिणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून फक्त 500 रुपये दरमहा मिळणार आहेत, कारण की त्यांना 1000 रुपयाचा हप्ता जो आहे तो नमो शेतकरी योजनेतून आधीच मिळत आहे। म्हणूनच तुम्हाला आता 1500 रुपये म्हणजे 500 रुपये जे वरचे तुमच्यासाठी जे म्हणजे राहत आहेत ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून हे मिळणार आहेत। अशा पद्धतीने हे महत्त्वाचे अपडेट होते। तर कुठल्याही बहिणी गैरसमज करून घेऊ नका, सर्व लाडक्या बहिणींसाठी हे अतिशय महत्त्वाचे अपडेट होते। तर कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा।